नमस्कार शेतकरी मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये येणाऱ्या दिवसात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे। येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे का, या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण आठवड्यात राज्यभरात तापमानाची स्थिती कशी असणार आहे, राज्यभरात कोणत्या भागात 40 पेक्षा जास्त आपल्याला तापमान पाहायला भेटणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। सध्याच्या काळातल्या देशातील आपण जर हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दरम्यान उत्तर पश्चिमी राजस्थानच्या भागावर बनलेला आहे, एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर छत्तीसगडच्या भागावर बनलेला आहे आणि इथून एक ट्रफ कर्नाटकाच्या भागापर्यंत बनलेली आहे। विदर्भाच्या भागामध्ये ही ट्रफ सध्या इथे जाताना आपल्याला दिसत आहे आणि मागील 24 तासामध्येही आपण विदर्भाच्या भागामध्ये काही भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहिलेला आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर काहीतील या भागातील काही तालुक्यांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे मागील 24 तासामध्ये आणि या भागात मागील 24 तासात वादळी वाऱ्यासोबत पाऊस पाहायला आपल्याला भेटलेला आहे। मागील 24 तासात राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला 40 पेक्षा जास्त तापमान पाहायला भेटलेलं आहे। खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 42-43 डिग्री पर्यंत आपल्याला तापमान मागील 24 तासामध्ये पाहायला भेटलेलं आहे। तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटलेली आहे। विदर्भातील अधिकांश भागामध्ये 40 पेक्षा जास्त तापमान मागील 24 तासामध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। जर आपण सरासरीच्या तुलनेत बघितलं तर सरासरीच्या तुलनेत मध्य भारतच्या भागामध्ये आपल्याला तापमान वाढ हे आपल्याला इथे अनुभवायला दिसत आहे। जर आपण संपूर्ण आठवड्याचं हवामान तुम्हाला सांगितलं तर संपूर्ण आठवड्यापैकी आजचा दिवस म्हणजे आज दरम्यान 30 तारीख आहे, 30 मार्च आहे। तर आजच्या दिवशी राज्यामध्ये खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जेव्हा हे व्हिडिओ टाकत आहे त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे। असे जिल्हे असणार आहेत, काहीसा भाग असू शकते नागपूर, भंडारा, गोंदिया, तसंच चंद्रपूर, अमरावती या भागामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासोबत पाऊस पाहायला भेटू शकते। काही तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती बनू शकते। तसंच इकडे बुलढाणा आणि अकोल्यातील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते। हा पाऊस विखुरल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासोबत काही तासासाठी आपल्याला विदर्भामध्ये पाहायला आज भेटू शकते। बाकी राज्यामध्ये कोरडे वातावरण असणार आहे, पाऊस होण्याची शक्यता कमी आहे। लातूर आणि नांदेडचा काहीसा भाग असू शकते। जर की स्थानिक पातळीवर आज या भागात वातावरण अनुकूल असलं तर आपल्याला या भागातही आज पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते। उद्यापासून राज्यातील काही जिल्ह्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे। अनेक भागामध्ये राज्यात कोरडे वातावरण असणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्या आसपासच्या काही भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर 1-2 ढग निर्माण झाले तर 1-2 तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते, अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे संपूर्ण राज्यामध्ये। तसंच आपण जर येणाऱ्या 1 तारखेच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं तर 1 तारखेला राज्यात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे। 2 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस होणार नाही आहे। 3 तारखेला राज्यात सुद्धा पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आपल्याला दिसत आहे। 4 तारखेला सुद्धा राज्यात कोरडे वातावरण असणार आहे आणि 5 तारखेला एक नवीन वातावरण पावसाचा आपल्याला राज्यामध्ये तयार होताना दिसू शकते। सध्या हा लांबीवरचा हवामान अंदाज आहे, पण यामध्ये आपल्याला परिस्थिती अनुकूल दिसत आहे। आपल्या राज्यामध्ये नांदेड, लातूर, हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधून पावसाला सुरुवात होताना इथे आपल्याला दिसत आहे। आणि तसंच आपण जर समोरचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला दरम्यान 6 तारखेचा तर यामध्येही आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर काहीसा आपल्याला इथे दिसत आहे। राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसंच नांदेड, हिंगोली, परभणी, तसंच अकोला, इकडे अमरावती या भागातील काही जिल्ह्यात काही तालुक्यात आपल्याला पाऊस येणाऱ्या 6-7 तारखेनंतर पाहायला भेटू शकते। सध्या तरी यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत। येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपण यावर तुम्हाला अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत। दरम्यान दुपारचे 2 वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसत आहे आपल्या राज्यामध्ये कोणत्याही भागात विजा हे आपल्याला पाहायला भेटत नाही आहेत, पण दरम्यान हा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आणि दक्षिण मध्य प्रदेशचा हा जो काही भाग आहे बेतूल आणि
त्याचा आसपासचा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला क्लाउड कन्व्हेक्शन म्हणजे ढगांची स्थिती हे वाढताना दिसत आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत राज्यातील काही भागामध्ये, खास करून विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पावसाची परिस्थिती दिसणार आहे. काहीसा भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत आहे. सध्या तरी आपल्याला परिस्थिती हे राज्यामध्ये कोरडे वातावरणाची दिसत आहे. जर या संपूर्ण आठवड्याचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर संपूर्ण आठवड्यामध्ये आजचा दिवस सोडला तर राज्यात सर्वच भागामध्ये हवामान कोरडं असण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. आज राज्यामध्ये खास करून इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे यवतमाळ, तसंच इकडे वाशिमचा काही भाग, हिंगोली आणि परभणीचा आसपासच्या भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी, तुरळक जिल्ह्यांमध्ये, तुरळक तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. तसंच संपूर्ण आठवड्याभरात राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. उद्या जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर वर्धा, नागपूर आणि भंडाऱ्यातील काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे. तापमान सरासरीपेक्षा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला या संपूर्ण आठवड्यात 40पेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे. कुठे कुठे 43-44 पर्यंत तापमान जाण्याची शक्यता विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे. तर नक्कीच आहे, आपला बचाव करा. उन्हापासून बाहेर निघताना दुपट्टे आणि उन्हाशीन बचाव होण्यासाठी सामग्री नक्कीच वापरा. त्याच्यानंतर जर आपण पावसासंदर्भातली स्थिती बघितली तर येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या 6-7 तारखेपासून राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आपल्याला बनताना दिसणार आहे. राज्यामध्ये 6-7 तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. तर नेमकं ते कोणते जिल्हे असणार आहेत याबद्दल जर मी तुम्हाला सध्या तरी एक अंदाजा दिला, हा 100% अंदाजा नसते. येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा आपण 24 ते 48 तासाआधी आपण तुम्हाला एकदम खरा अंदाजा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्या तरी आपण जर लांबीवरचा अंदाजा देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर आपल्याला इथे दिसत आहे उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेडतील काही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 6-7 तारखेपासून काहीशी पावसासाठी अनुकूल परिस्थिती बनू शकते. या भागातील काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. आणि येणाऱ्या 7-8 तारखेपासून राज्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये परत एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसू शकते. तर एकंदरीतच हा पूर्ण आठवडा आपल्याला हवामान कोरडं दिसणार आहे. आणि 6-7 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये राज्यात काहीसं पावसाचं वातावरण भेटू शकते पाहायला. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. जर तुम्ही या चॅनलवर नवीन आले असाल आणि माझे व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या मनात काही हवामानासंदर्भित प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही या चॅनलचा कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता किंवा या चॅनलच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये पण जॉईन होऊन तुम्ही मला हे प्रश्न विचारू शकता. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.